नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. जर तुम्हाला सुद्धा दिल के करीबमध्ये दिसायचं असेल आणि उद्यमशीलमधून तुमची व्यवसाय कथा सांगायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर नक्की संपर्क साधा. तर सणासुदीच्या काळात जागोजागी विविध उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचा मोसम सुरू होतो. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी प्रदर्शनाला भेट दिली असेल, तिथे जाऊन खरेदी सुद्धा केली असेल. पण हे प्रदर्शन भरवण्यामागे कुणाची किती मेहनत असते, याचं व्यवस्थापन कसं होतं, यामागचं अर्थकारण कसं असतं, प्रदर्शनाच्या पडद्यामागे काय घडतं, कसं घडतं हे सांगण्यासाठी आपल्याकडे आज आल्या आहेत तंबू मार्केट या यशस्वी प्रदर्शनाच्या मागे असणाऱ्या गायत्री चावरेकर. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब उद्यमशील. येस, थँक्यू सो मच. गायत्री, अगं तुगं केलं तर चालेल ना? हो, खुशाल एकदम. कारण तंबू मार्केट माझं अगदी फेवरेट आहे आणि माझ्या अनेक मैत्रिणींचे स्टॉल्स असतात तिथे. तेव्हा मला तू माहिती आहेस, सो मला तू ऑलरेडी दिल के करीब वाटते. आणि तू खूप हँडक्राफ्टेड गोष्टी ठेवतेस तिथे, म्हणजे असे स्टॉल्स असतात. सो तुझ्यासाठी, तुला माहितीच आहे दिल के करीबमध्ये गिफ्ट्स असणार आहेत, म्हणून खास तुझ्यासाठी हँडक्राफ्टेड गिफ्ट्स आहेत. ही एक कॅन्डल आहे, किती छान बनवली आहे. सुरतची एक संस्था आहे, NGO आहे, अबळ नाही सबळ. आणि आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, ती ही संस्था चालवते न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी. सो त्यांनी तुझ्यासाठी एक मस्त इनोव्हेटिव्ह कॅन्डल बनवली आहे. थँक्यू सो मच. नावच आवडलंय मला, अबळ नाही सबळ. सो त्या मुलांनी बनवली आहे, मस्त आहे. वा. आणि इथे एक क्ले स्टँड पण दिसतो. नाईस. मस्त, खूपच छान आहे. सो ही जी बॅग आहे पेपर बॅग, आणि त्याच्यावरती हे जे क्राफ्ट दिसतंय ते सुद्धा त्याच मुलांनी बनवलं. अरे वा. सो अशा बॅग सुद्धा ते आपल्याला बनवून देतात. पॅकेजिंग पण चांगलं असणार. आणि आज जे गिफ्ट आहे ते आहे कल्याणी मोडक यांच्याकडून. हा दिवा आहे, दगडात बनवलाय, आणि दगडात अनेक आर्टिफॅक्ट्स बनवतात त्या, म्हणजे पूर्ण भातुकली वगैरे सुद्धा असते त्यांच्याकडे. येस, बरोबर. आणि हा वापरू शकतेस. हो, परफेक्ट गिफ्ट फॉर कमिंग फेस्टिवल्स. ओके. रनर आहे. वा वा वा. कल्याणीताईंकडून हे प्रथमच आलंय. मस्त. सो हे सुद्धा त्या बनवून घेतात. खूपच क्रिएटिव्ह पॅचवर्क, आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे गोधडी आणि पॅचवर्क. मला सुद्धा खूप आवडतं. खूप खूप. खरंच खूप छान आहे. आत्ताच माझ्याकडे नवीन फर्निचर झालेलं आहे, सो आय कॅन यूज इट. अरे वा. येस. अरे संपत नाही वाटतं शृंखला तुमची. सो डॉक्टर आरती सोमण आहेत का परिचयाच्या? साताऱ्याची दिल के करीब मैत्रीण आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स ती बनवते. अरे वा. हेअर ऑइल असेल ना ते? हो, येस. बॉडी ऑइल. बॉडी ऑइल आहे, हेअर ऑइल आहे, आणि कॅन्डेल्युला आणि जिंजर लिली. जिंजर लिली. साबण आहे, मस्त. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. अरे वा, हे नवीन आहे. उटणी आहेत, फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे. आय एम सॉर्टेड फॉर दिस फेस्टिव्ह. खूपच छान आहेत सगळे प्रोडक्ट. आणि बॅकोझेन नावाच्या टॅबलेट्स आहेत, ज्यांनी खूप छान शांत वाटतं. ओ अच्छा, हे गरजेचं आहे. हो ना, मी घेते रोज. हो अच्छा. खूपच छान आहे. येस. थँक्यू सो मच टू ऑल द ब्रँड्स. सगळ्या ब्रँड्स, म्हणजे असं पहिल्यांदाच मला इतकं सगळं असं कंटिन्यू गिफ्ट काहीतरी मिळालं असेल. पण छान आहेत सगळे ब्रँड, नक्की वापरून पाहीन मी. प्लीज. चला आता गप्पांना सुरुवात करूया. येस, पण मला ते आधी नक्की विचारायला पण आवडेल, आणि मला नक्की अप्रिशिएट पण करायचं आहे की आत्तापर्यंत मी जेवढे केवढे एपिसोड पाहिलेत, ऑफकोर्स सगळे तर आपण पाहू नाही शकत, पण जेवढे केवढे एपिसोड्स किंवा रील्स पाहिलेत त्याच्यामध्ये तुमचा ड्रेसिंग सेन्स
आणि ड्रेसिंग सेन्स नाही तू म्हणायला म्हटलं पाहिजे. तरी हा चालेल ना. सो तुझा ड्रेसिंग सेन्स म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कायम साडीमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला फार छान वाटतं की एव्हरी सिंगल टाइम वेन एव्हर आय हॅव सीन यू आय हॅव सीन यू इन साडीज अँड इट सूट्स यू रिअली गुड. थँक्यू सो मच. मला स्वतःला साडी खूप आवडते आणि साडी हा वीक पॉइंट आहे. आणि ही आत्ताची आहे लिनन साडी आहे साजिरीची, दीपाताई चेवलकरांचा पार्ल्यातला ओके ब्रँड आहे. अरे वा. सो छान आहे, कम्फर्टेबल आहे, एरी आहे एकदम. एकदमच. मला ना ऍक्च्युली तुझी साडी सुद्धा खूप आवडली. ह्याला काय म्हणतात, कुठला प्रकार आहे? हा साडीचा प्रकार आहे लिनन आणि माझं हे फेवरेट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जर तुम्ही तंबू मार्केटचा लोगो पाहिला असेल तुमच्या रिसर्चच्या वेळेला, सो त्या कॉम्बिनेशनची माझ्याकडे ऑलमोस्ट बऱ्याच वेगवेगळ्या हँडलूमच्या साड्या आहेत. सो हे तंबू मार्केटचं लोगो कॉम्बिनेशन आहे. सो मी नेहमी प्रिफर करते की एक्झिबिशनच्या पहिल्या दिवशी हे असावं. आणि हे कदाचित मी आत्ता पहिल्यांदा ह्या प्लॅटफॉर्मला सांगितलं असेल, पण बिईंग अ ग्राफिक डिझायनर बाय ओरिजिन मला असं वाटतं की आपण आपला ब्रँड वेअर केला पाहिजे इन द फॉर्म ऑफ कलर्स असो किंवा काही असो. सो त्याच्यामुळे नाही, थँक्यू सो मच. पण प्लेजर. बरं, सगळ्यात आधी मला विचारायचं आहे, तंबू मार्केटची सुरुवात कधी झाली, कॉन्सेप्ट कशी सुचली आणि किती वर्ष हे सगळं करताय तुम्ही? तंबू मार्केटला आत्ता ह्या ऑगस्टमध्ये 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. वाव. आणि 70+ मोठी एक्झिबिशन्स, काही छोटी आम्ही त्याला वीकेंड शॉप्स म्हणतो. सो ती शनिवार रविवार असतात आणि मोठी एक्झिबिशन असतात ती शुक्रवार शनिवार रविवार असतात. सो अशी साधारण सगळ्यांचं गणित हे 75पर्यंत गेलेलं आहे. सो हे इतके वर्ष आम्ही करतोय. ऑगस्ट 2015ला आम्ही पहिलं 1 दिवसीय एक्झिबिशन केलं होतं आणि मग त्याच्यानंतर आम्ही करत राहिलो. वार्षिक साधारण 8 ते 12 एक्झिबिशन्स होतात आणि त्याच्यातनं बरेच हँडमेड आर्टिस्ट आणि हँडलूम डिझायनर्सचे ब्रँड बनत गेले. म्हणजे हा ब्रँड बनायच्या आधीची जी सगळी प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये ते घडत गेलं. म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही 2015ला असं झालं होतं की 2015ला आम्ही खरं तर त्याच्या थोडी मागची बॅक स्टोरी सांगू? हो प्लीज, आवडेल मला ऐकायला. ओके. सो तंबू मार्केटचं व्यवस्थापन हा काही माझा बिझनेस नाही आहे किंवा मी काही मुळातच असं आपण म्हणतो ना एक्झिबिशन ऑर्गनायझर नाही आहे. सो ग्राफिक डिझायनर असल्यामुळे काहीतरी हँडक्राफ्टेड करायच्या वेळापायी आम्ही हँडक्राफ्टिंग प्रोडक्ट्स करायला घेतली होती. आणि मग त्याला राईट प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आत्ता जी एक्झिबिशन्स जेवढी आपण आत्ता ज्या प्रमाणात ज्या संख्येने बघतो तेव्हा ती 2015मध्ये नव्हती. सो आम्ही असा विचार केला होता की असं काहीतरी राईट प्लॅटफॉर्म पाहिजे दॅट इज ओनली अँड ओनली फॉर हँडक्राफ्टेड, हँड पेंटेड, स्वतःचं पॅशन म्हणून ते प्रोडक्टमध्ये जे उतरतं अशा लोकांसाठी दिलेलं ते व्यासपीठ. सो आम्ही जुलैपर्यंत मी आणि माझी एक मैत्रीण होती त्या काळामध्ये जेव्हा आम्ही हे सगळं प्रयत्न करत होतो की आम्हाला काहीतरी करायचं आहे आपल्यासारख्या लोकांसाठी. तेव्हा आम्ही ब्रँड तयार केला, लोगो तयार केला. आम्ही त्या सेम बॅकग्राऊंड्समध्ये असल्यामुळे पहिले काम असतं की लोगो तयार केला. कुठल्याही ब्रँडनी पहिले लोगोवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. सो लोगो तयार केला आणि आम्ही 1 महिना गप्प बसलो की नको, जर सपोज एक्झिबिशन भरवलं आणि स्टॉल्स घेतले आणि जर असं झालं की आपल्याकडनं सेल नाही देऊ शकलो आपण किंवा कस्टमर नाही देऊ शकलो तर काय. सो कस्टमर नाही देऊ शकलो तर काय. त्याच्यामुळे मग आम्ही 1 महिना गप्प बसलो आणि मग नंतर ऑगस्टच्या बरोबर 15 दिवस आधी एक असंच पुन्हा काहीतरी फ्लॉप एक्झिबिशन किंवा कमी फुटफॉल असलेलं, न सेल घडणारं किंवा आमच्या प्रोडक्ट्सकडे कोणी ढुंकूनही बघत नाहीये. आणि त्यावेळेला आमचीही प्रोडक्टची जर्नी छोटीच होती, असं काही फार मोठं प्रोडक्शन होतं असं नाही. तेव्हा असं लक्षात आलं की रिस्पॉन्स मिळत नाही आहे. सो चला करूया डेअरिंग, म्हणजे काय हरकत नाही, काय होईल, फार फार तर फेल होऊ आपण. सो त्यामुळे आम्ही पहिलं एक्झिबिशन 1 दिवसाचा 16 ऑगस्टला 2015ला पुण्यामध्ये गांधी भवन म्हणून एक संस्था आहे, म्हणजे तिथे आम्ही आतमध्ये इंडोर केलं होतं. पहिल्या एक्झिबिशनपासूनच आम्ही इंडोर एक्झिबिशन्स करतो, जरी नाव तंबू मार्केट असलं तरी. आणि मग आम्ही सुरुवात केली की नाही करायचं. सो त्याच्यामुळे ते केलं तसं. थँकफुली तेव्हापर्यंत जी एक्झिबिशन्स केली होती त्या एक्झिबिशनमध्ये काही हँडमेड आर्टिस्टची आमच्याबरोबर ओळख होती, काही हँडमेड आर्टिस्ट आमच्याबरोबर जोडले गेले होते, फ्रेंड्स झाले होते. सो असं करत करत पहिलं प्रदर्शन आम्ही 28 स्टॉल्सचं लावलं होतं आणि ते खूप छान सक्सेसफुल झालं. त्यावेळेला आम्हाला एक छोटीशी बातमी पण दिली सकाळनी, त्यांनी काय आपण म्हणूया की महिला उद्योजकांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून. आणि त्याच्यानंतरही महाराष्ट्र टाईमनी आम्हाला खूप छान सपोर्ट दिला. म्हणजे फक्त आणि फक्त आम्ही, तुम्ही पाहिलं असेल लोगो माझा, युनिक हँडमेड अर्थ फ्रेंडली तंबू मार्केट फॉर हटके हँडीक्राफ्ट लवर्स. सो ह्या कारणासाठी म्हणून आम्हाला महाराष्ट्र टाईमनेही जवळजवळ आमचे 12 ते 15 सीझन होईस्तोपर्यंत सपोर्ट दिला. वा वा वा.
हां, म्हणजे दॅट इज कमेंडेबल. आणि ऑन कॅमेरा म्हणजे मला असं वाटतं की मी खरंच पहिल्यांदा असं म्हणत असेन की वी आर रिअली हॅपी की त्यावेळेला न्यूजपेपरच एक माध्यम होतं. आता तर खूप मोठी माध्यम आहेत, पण त्यांनी तो सपोर्ट सिस्टीम देणं, कुठल्याही प्रकारची कमर्शियल व्हॅल्यू एक्सचेंज न करता ते करणं हे खूप कमेंडेबल होतं. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर मग आपण थोडेसे जरा तयार होतो की ठीक आहे, आपण एक ॲड करू शकतो किंवा अजून काही बजेट्स लावू शकतो. असं करत ती सुरुवात झाली. आणि तंबू मार्केट हे नाव कसं पडलं? हो, मला हे ऍक्च्युली हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग नाव खूप इंटरेस्टिंग. खूप जणांनी हा प्रश्न विचारला की हे नाव कसं सुचलं किंवा हे नाव कुठून आलं, म्हणजे त्याचा जन्म कसा झाला. सो आम्ही ॲज अ ग्राफिक डिझायनर जेव्हा आम्ही त्या दोघी मैत्रिणी आम्ही बसलो होतो तेव्हा आम्ही असं जनरल विचार करत होतो की काय लावावं, मार्केट लावावं, जत्रा लावावं, अजून काही मराठी इंग्लिश बाजार वगैरे अशी नावं ठरली. पण पूर्वी आपल्याकडे मराठीमध्ये सर्कशीचा तंबू असं एक हे होतं, काय आपण म्हणूया टर्म होती. तो आता खरं तर खूप जुना शब्द आहे, तंबू फार कमी लोकांना माहिती आहे. आणि मग म्हटलं नको, जत्रा नको, मार्केट नको, बाजार नको, सो तंबू. मग त्याच्या मागे काय लावायचं, तर मग ठीक आहे मार्केट नाही बाजार. मग असं बाजार मार्केट करता करता म्हटलं नाही मार्केटच लावायचं. मग ते तंबू मार्केट राहीमही झालं. अच्छा. सो तसं. पण हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला की हे नाव कुठून सुचलं. खूप इंटरेस्टिंग, खूपच इंटरेस्टिंग आहे. हा. आणि म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं होतं तंबू मार्केट बद्दल तेव्हा अरे नेमकं काय आहे हे बघायला तरी जाऊया ना. येस. म्हणजे कसं विनोदी प्रसंग झाला होता. आम्ही पहिल्यांदा ठाण्यात आलो होतो आणि तंबू मार्केटमध्ये भेट द्यायची म्हणून एक आजोबा म्हणजे ऑलमोस्ट सिनियर सिटीजन आले होते आणि त्यांनी विचारलं की इथली इथली आयोजक कोण आहे. तर मी गेले बोलायला वगैरे काय वगैरे. आणि मी सतत तिथे प्रेझेंट असते, म्हणजे जेवढी एक्झिबिशन्स आहेत तेवढे मी 12 तास तिथे असते. असं नाही की एक्झिबिशन लावलं, जबाबदारी संपली, बाहेर निघून गेलो. त्याचं दुसरं कारण आहे ते मी सांगेनच नंतर. सो त्या आजोबांनी आम्हाला प्रश्न विचारला. त्यांना मे बी त्यांच्या वाचण्यात चूक झाली होती. ते म्हणाले की तुम्ही सगळं मान्य आहे पण इथे बांबू लावलेत कुठे. तर म्हटलं नाही, बांबू नाही लावलेत, बांबूचं मार्केट नाही, हे तंबू मार्केट आहे. तर म्हणे हे तुम्ही नाव कसं ठेवलं. त्याने मला विचारलं. म्हणे नाही सॉरी माझी वाचण्यात चूक झाली, खरं तर मी वाचून तेच आलो होतो पण मी इथे आल्यावर कन्फ्यूज झालो की नक्की काय. तर म्हणे मला वाटलं तुम्ही बांबूचं काही इथे मार्केट लावलंय का. म्हटलं असं नाही आहे, तंबू मार्केट नाव आहे. आणि खूप जणांना असं वाटतं की हे आउटडोअर मार्केट आहे नावावरनं, पण शक्यतो हँडीक्राफ्ट हँडलूममध्ये असल्यामुळे आम्ही ते AC बँक्वेट हॉलमध्ये शक्यतो करायचा प्रयत्न करतो. आणि आउटडोअर केलं नाही आहे, 1-2 मार्केट्स केली तरी आत्तापर्यंत तरी AC हॉलच, आणि कायम आम्ही AC हॉलच प्रिफर करू. कारण त्यांनी आय थिंक वी रिस्पेक्ट दोज हँडीक्राफ्ट आर्टिस्ट जे एवढी मेहनत घेऊन बनवतात. आणि पुन्हा हँडलूम्स, त्या सगळ्याचा मेंटेनन्स, त्या सगळ्याच गोष्टींचा विचार तिथे केलेला असतो की धुळीपासून संरक्षण पाहिजे किंवा त्याचं बेसिक प्लास्टिक पॅकेजिंग आम्ही अलाउड करतो. पण अदरवाईज देणारं जे शॉपिंग बॅग आहे ती मात्र अशी क्रिएटिव्ह असायला पाहिजे जशी तुम्ही आत्ता मला दिली होती तशी, किंवा तुमचं काहीतरी क्लॉथ बॅगचं तुमचं स्वतःचं काहीतरी एक त्याच्यामध्ये डिझाईन किंवा क्रिएशन पाहिजे. सो सुरुवातीला जेव्हा ही कल्पना सुचली असेल त्यावेळेला भांडवल तर प्रत्येक बिझनेसला लागतंच. सो ते किती लागलं आणि ते कसं उभं केलं. मस्त गोष्ट आहे ॲक्च्युली खरं तर सांगायला. चांगला होता प्रश्न हा. आत्तापर्यंत खरं तर असं कधी प्रश्नाचे उत्तर द्यायची वेळ नाही आली. पण मला अगदी आठवतं आहे की आम्ही जेव्हा पहिल्यांदा 4 मार्केट्स आम्ही दोघी मैत्रिणींनी एकत्र केली होती, ज्या दोघी फाउंडर मेंबर आम्ही होतो. तर खरोखरच आमच्याकडे गांधी भवन हॉल आत्ताच्या प्राइसिंगबद्दल आपण नको बोलायला, त्यावेळेला आम्हाला फक्त आणि फक्त 15,000मध्ये एक दिवस मिळणार होता. आणि आमच्याकडे खरोखरच माझ्याकडे 7.5 आणि तिच्याकडे 7.5 असे कुठेतरी आपले ठेवलेले असतात. त्यावेळेला तर कॅशच असायची, हे ऑनलाईन मनी काहीच नव्हतं. तर तो असा कुठेतरी इमर्जन्सी ठेवलेला पैसा होता. आणि मग ते पैसा पण ॲक्च्युली वर्ड बरोबर नाही आहे त्याला, खरं तर पैसे होते 7,500. आणि आम्ही ते घातले आणि म्हटलं बघू जे होईल ते होईल. काय होईल, फार तर लोक परत पैसे मागतील. सो जे काही त्याचं एकंदर कलेक्शन आलेलं होतं त्याच्यातलं एक पाकिट आम्ही बाजूला ठेवलं होतं की अगदीच आपल्याकडनं हे झेपलं नाही, झालं नाही तर हे पैसे परत द्यायचे आणि हे पैसे परत द्यायचे आणि दुकान बंद करायचं. पण असं नाही झालं. थँकफुली 32 स्टॉलपैकी 28 स्टॉल बुक झाले आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला. लोकांनी म्हणजे एकतर पुणेकर चोखंदळ म्हणायलाच पाहिजेत, पण तरीसुद्धा लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. लोकांनी प्रत्येक स्टॉल जे आम्ही क्युरेट केले होते त्याच्याबद्दल ॲप्रिशिएशन दिलं. आत्तापर्यंतचे काही स्टॉल्स जे तिथे ॲज अ लॉन्च म्हणजे त्यांचा ब्रँड लॉन्चच झालेला आहे, त्या लोकांची आणि आमची जर्नी जवळजवळ 10 वर्षाची. सो तो एक्सपिरियन्स खूप छान होता. त्या एक्सपिरियन्समधून शिकायला पण खूप मिळालं. सो पहिल्या एक्झिबिशनमध्ये असं झालं होतं की आम्हाला एक्सपिरियन्सच नव्हता. एक्झिबिशन टेबल्स लावणं वगैरे ह्या त्याच्या मागची तयारी वगैरे काही माहीत नव्हतं.
पण आम्ही सकाळी एक्झिबिशन्सची टेबल लावली 6 वाजता आणि आम्हाला असं वाटलं होऊन जाईल आपलं काय 8, 9, 10 पर्यंत होऊन जाईल. आणि लोक यायला लागली तरी टेबल्स लागलेली नाहीत. म्हणजे होती टेबल बत्ती स्टॉलच, पण ती लावायची असतात आदल्या दिवशी हे माहितीच नव्हतं, कारण तो एक्सपिरियन्सच घेतलेला नव्हता कधी. पण आम्ही ते काम संपवलं. पण त्याच्यानंतर मात्र कानाला खडा लावला की जे काही असेल, कितीचाही सेटअप असेल तो आदल्या दिवशी रात्री होईल. कारण कधी कधी असं होतं की जागेवर टेबल बसत नाही, किंवा ती जागा आपल्याला पेपरवर दिसत असते की एवढी एवढी नक्की बसतील, पण प्रत्यक्षात फ्लोअर प्लॅन मध्ये ते कधी कधी बसत नाही. आदल्या दिवशी ऑलरेडी तिकडे काहीतरी चालू असेल तर असं होतच ना. आता व्हायला लागलंय, आत्ताच्या हॉलमध्ये तेव्हा नक्की व्हायला लागलंय. एक तर तो हॉल अर्धा बुक करायला लागतो, अर्धा दिवस आधी. त्याचं पण बुकिंग त्याचंही बुकिंग घ्यायला लागतं खास पैसे देऊन. आणि आता हा ट्रेंड झालाय, म्हणजे आता कसं असं म्हणायला हरकत नाहीये की आता हॉलवाल्यांना पण ते कळायला लागलेलं आहे की हा जो सेटअप आहे, आणि जितका मोठा सेटअप तितका आधी तुम्हाला ते बुकिंग करायला लागतं. आत्तापर्यंत आम्ही कॅबिनेट स्टॉल्स नाही केलेत, फक्त टेबल स्टॉल्स केलेत. पण तरी टेबल स्टॉल्स म्हटले तरी नवीन व्हेन्यूला कायमच ती नवीन प्रॅक्टिस असते. जे व्हेन्यू आम्ही आत्तापर्यंत केलेले आहेत त्या व्हेन्यूला हा प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला माहिती असतं की चोख इतकी टेबल इथे बसणार, त्याच्या पलीकडे एकही आत म्हणजे घुसवायचा नाही किंवा एकही आत बाहेर काढायचा नाही. सो हा प्रॉब्लेम आलेला. पण मग ह्या प्रॉब्लेम्समधून आम्ही शिकत गेलो. त्यावेळेला मला सपोर्ट सिस्टीम खूप चांगली होती. आमचं बाहेरचं आउटडोअर करणारी एक कॉलेजची आमच्यासाठी बाहेरचं आउटडोअर डिझाईन करणारी एक कॉलेजची टीम आली होती. आणि त्यावेळेला ती माझ्या घरी रात्री पूर्ण रात्रभर हँडमेड डेकॉर केलं त्यांनी, की एंट्रन्स कसा पाहिजे तुमचा, काय कसं पाहिजे. आणि स्वतःहून आली होती. ते म्हणाले आम्हाला तुम्ही पैसे देऊ नका, आम्हाला फक्त करायचं आहे हे आमच्या आनंदासाठी. आम्ही म्हणलं असं नाही, तुमचा जो काही खर्च असेल त्या कामासाठी लागणारा जो खर्च असेल तो नक्की आम्ही देऊ. आणि मग आमच्या घरभर त्यांनी असे ते कागद कटआउट्स जे काही त्यांच्या डोक्यात त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या हिशोबाने त्यांच्या जे डोक्यात होतं ते त्यांनी सगळं तिथे केलं. आणि मग ते एंट्रन्स बघून पण थोडंसं असतं ना की एंट्रन्स बघून काय आहे, ज्याला माहिती पण नाही आहे त्याची वॉक इन मिळते आपल्याला. सो तो अनुभव आमच्यासाठी खूप छान होता, एक्सायटिंग होता. आम्ही त्यावेळेला हाताने पताका करायचो. म्हणजे ज्या पताका आता तुम्हाला रेडीमेड मिळतात दोऱ्याला लावून, तर आम्ही आमच्या घरांमध्ये खिडकी टू खिडकी दोऱ्यांना लावून पताका ऍक्च्युली चिकटवायचो आणि ते आम्ही स्वतःच करायचो. पण बाहेर मिळतं ना एक्झॅक्टली. आता नाही, पूर्वी नाही मिळायचं. पूर्वी असं होतं की दोरी आणि पताका तुमची तुम्ही लावून घ्या. आता म्हणजे तसं सर्कसचा फील वगैरे द्यायला म्हणजे ते आम्ही असं करायचो की दोऱ्या लावायच्या तिथे आणि लावूनच घ्यायचं तिथे. आता तुम्हाला रेडीमेड पताका मिळते. मग अर्थात नंतर हे एफर्ट्स करायचे की नाही, किंवा नंतर या एफर्ट्सवर आपण स्वतः इन्व्हेस्ट व्हायचं की नाही हे नंतर कळायला लागलं. पण आउट ऑफ लव्ह ऑफ दॅट आर्ट अँड पॅशन हे माणूस जसं आपण एखाद्या घरातल्या कार्यासाठी करतो की बाबा मीच सगळं करणार, आता आपण बऱ्याचशा गोष्टी बाहेरनं मागवतो किंवा करतो किंवा डेलिगेट करून घेतो. आणि बिझनेससाठी तर असंच करावं. म्हणजे पुढे जाऊन तरी मला असं वाटतं की जेव्हा पुढे पुढे तुमचा बिझनेस होत जातो त्यावेळेला तो तुम्हाला हेल्प घ्यावीच लागते. पण तेव्हाची ती मजा होती, त्याचा तो एक एक्साइटमेंट आणि ते फील होतं की ते छान वाटायचं. आम्ही पताका वगैरे स्वतः सगळं करायचो. पण पहिले 4 इव्हेंट्स आमचे असेच, आम्ही म्हणजे काहीतरी आर्ट करत, काहीतरी पेंटिंग करत, काहीतरी बॅकग्राऊंड करायची की स्वतःच्या हाताने, कारण हँडमेड म्हणतोय ना म्हटल्यानंतर ते हँडमेड झालं पाहिजे असं. बरं, जागा जेव्हा तुम्ही ठरवता किंवा एखाद्या जागेवरती एखाद्या लोकॅलिटीमध्ये आपल्याला एक्झिबिशन करायचंय, तर त्याची काही रेकी असते का किंवा त्याच्या मागे काही अभ्यास असतो का? असतो, नक्कीच असतो. आता ओव्हर अ पिरियड म्हणजे 10 वर्षामध्ये तर काही गोष्टी सेट असतात की मुळात तुम्हाला किती टेबल्स किंवा किती स्टॉल्स लावायचे ह्याचं गणित बसलं पाहिजे, तरच तुमचं ते कमर्शियल गणितही बसतं. कारण जितके छोटे स्टॉल किंवा जितके कमी स्टॉल तितके तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला लागतं. पण जितके मोठे स्टॉल, जितके साईज वाईज किंवा नंबर वाईज मोठे स्टॉल, तितका तुम्हाला मोठा हॉल बघायला लागतो. दुसरी अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट अशी असते की नुसता हॉल मोठा नाही, नुसते स्टॉल्स नाहीत, तर त्या स्टॉलचे क्युरेशन. म्हणजे इथून तिथपर्यंत एकाच कॅटेगरीचे स्टॉल लावायचे असतील तर मग तुम्ही कितीही मोठा हॉल घातला तरी तुम्हाला तो कमीच पडणार आहे. त्याच्यापेक्षा क्युरेशन हे ठरवता आलं पाहिजे की 30 किंवा 60 स्टॉल, म्हणजे हे तंबूमार्केटने ठरवलेले क्युरेशन आहे की 30 किंवा 60 स्टॉलला बसणारा हॉल. त्याच्यानंतर तो कुठे आहे, कारण तो जर पहिल्या दुसऱ्या मजल्यावर असेल, कुठेतरी कोणाला तरी खूप मेहनत घेऊन यायचं असेल तर मग ते अवघड आहे. तर ते सहज सोपं असलं पाहिजे की रस्त्यावरनं दिसला, वॉक इन पण आले, आपल्याला वाटलं अरे आत्ता काहीतरी इथे लागलंय म्हणून गेले, अशी पण सुव्यवस्था असायला पाहिजे.
बाकी जास्तीत जास्त महिला व्यावसायिक आहेत, त्याच्यामुळे सॅनिटरीची सोय असायला पाहिजे, खाणंपिणं असायला पाहिजे. आणि कदाचित कधी कधी हॉल्सचे नियम असतात की जिथे आम्हाला खाणंपिणं अरेंज करता येत नाही, तिथे मग आम्ही त्यांना सांगतो. किंवा बरेचदा असं होतं की काही हॉल म्हणजे हॉलधारक किंवा काही जे बँक्वेट हॉल मॅनेजर असतात ते स्वतःहून त्या सर्व्हिसेस ऑफर करतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आम्ही अगदी आमच्या बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड्सपासून सगळं ठेवतो की ही वेळ येऊच शकते, म्हणजे अशी ही कोणाची कधीही वेळ येऊ शकते. तर आम्ही सांगितलेलं असतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम आला, यू कॅन कम टू आवर रिसेप्शन, हे तुम्हाला आत्ता तुमची तातडीने तुमची सोय होऊ शकते. आणि दुसरं हॉल बघताना मला असं वाटतं की हॉल असा असायला पाहिजे की सगळीकडनं ॲक्सेसिबल असायला पाहिजे, की कुठूनही कुठल्याही स्टेशनवरनं, म्हणजे मोठ्या शहरांमध्ये स्टेशन्स किंवा ट्रेन, आणि पुण्यासारख्या शहरामध्ये की तुम्ही ॲक्सेसिबल आहात, पार्किंग आहे ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करून करायला लागतं. पण आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की जिथे जिथे तंबू मार्केटने आत्तापर्यंत एक्झिबिशन पहिल्यांदा ओपन केलं, की आज आम्ही पहिल्यांदा गेलो, पहिल्यांदा रेकी केली, त्याच्यानंतर आमचा 10 वर्षातला अनुभव असा आहे की तिथे तिथे नंतर खूप एक्झिबिशन्स घडली. म्हणजे काही काही हॉल आम्ही लोकांना मनवून ओपन केले की तुमच्याकडे आम्ही करून बघू का. म्हणजे आम्ही विष्णूजी की रसोईला एक आमचा 19वा सीझन केला होता तंबू मार्केटचा, आणि तो असा अचानकच ठरला होता. म्हणजे आम्हाला असं वाटलं की त्यांचं एक सीख कबाब, व्हेज कबाब म्हणून एक त्यांचं रेस्टॉरंटची एरिया त्यांची इंटिरियर करून रेडी होती, आणि का कुणास ठाऊक आम्हाला असं वाटलं की काहीतरी करून बघावं तिथे. सो आम्ही एक 18वं एक्झिबिशन तिथे करून बघितलं होतं. आणि स्वतः विष्णूजी आले होते भेटायला, त्यांनाच आम्ही बोलवलं होतं, आणि त्यांना संकल्पना आवडली होती. आणि त्या एक्झिबिशनला लिटरली लोकांची टेबल्स नंतर रिकामी होती शेवटच्या दिवशी. म्हणाले काहीही नाही आहे, जे टेस्टर्स किंवा अशा गोष्टी आहेत त्या फक्त आहेत, तुम्ही पाहिजे तर त्या बघू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. म्हणजे हा असा अचानक ठरलेला प्रसंग होता. दुसरं आम्ही बऱ्याच पुण्यामधल्या तर बऱ्याच म्हणजे कोथरूड या एरियामधल्या बऱ्याचशा ठिकाणी आम्ही ही प्रदर्शनं केली, आणि आम्हाला पुणेकरांनी आत्तापर्यंत खूप छान रिस्पॉन्स दिला. आणि 7व्या प्रदर्शनानंतर आम्ही मुंबई ठाणे इथे पण सुरुवात केली. आणि आमचं 7वं प्रदर्शन हे मुंबई दादर स्काउट हॉलला होतं, त्याच्यानंतर मग आम्ही ठाण्यामध्ये सुरुवात केली, अँड इट्स ऑन. मी आले होते ते आय थिंक दादर सूर्यवंशी मधलं होतं. बरोबर आहे. येस, ते कोविड नंतरचे आहेत सगळे. आफ्टर कोविड आम्ही सूर्यवंशीला करायला लागलो. तेच कारण की पूर्ण वेळ एसी पाहिजे, आणि खूप सारे आर्टिस्ट भाग घेतात, कम्फर्ट लेवल पाहिजे, आणि जास्तीत जास्त मोठा परिसर असेल तर सगळ्याच येणाऱ्या व्यावसायिक, स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकांना आणि जे ग्राहक येतात त्या सगळ्यांना चांगलं छान फिरता आलं पाहिजे. असं कधी झालंय की एखाद्या लोकॅलिटी किंवा एखाद्या जो बँकेट हॉल तुम्ही बुक वगैरे करता प्रदर्शनासाठी, त्याच्यावरती खूप कॉन्फिडन्स होता पण ते सगळं गणित फसलं, असं सुद्धा झालंय का? अगदी आत्ता आपण सूर्यवंशीबद्दल बोललो. कोविड नंतर आम्ही सूर्यवंशीला पहिलं एक्झिबिशन केलं होतं. म्हणजे ग्राहक ते 3 दिवसाचं होतं ना? 3 दिवसाचं. 3 दिवस. हां, म्हणजे ग्राहक पंचायत पेठ ही सूर्यवंशीला येते, म्हणून मी सूर्यवंशी ओपन करायला सुरुवात केली की एक्झिबिशन्स करूया. सो मी जसं मगाशी म्हटलं तसं की जिथे जिथे तंबू मार्केटनी काही बँक्वेट्स ओपन केले की इथे तुम्ही एक्झिबिशन करूनच पहा, असं तसे पुढे पुढे होतच गेली एक्झिबिशन्स. बरेच जणांची झाली, जशी आमची झाली तशी. सूर्यवंशीच्या 2nd सीझनला, दुसऱ्या वर्षीच्या नवरात्रीच्या सीझनला हा सेम अनुभव घेतला, जे तुम्ही आत्ता आम्हाला म्हणजे मला विचारलंय की ते एक्झिबिशन होतं. मला चांगलं आठवतंय, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार होता दसरा, आणि कोविड नंतरचं दुसरं वर्ष होतं. सगळे नियम शिथिल झाले होते, आणि त्यावेळेला का कुणास ठाऊक, म्हणजे हे आम्ही आमचं लक म्हणायला पाहिजे किंवा अनलक म्हणायला पाहिजे, खरं तर असं नाही म्हणायला पाहिजे, पण गरबा इतका फॉर्ममध्ये आला होता. म्हणजे लोकांचं भेटणं, फिरायला जाणं किंवा एकत्र तुम्ही संपर्क साधू शकता, हे इतकं वाढलं होतं की त्या वर्षी पूर्ण गरब्यानी आमचा एक्झिबिशनची पूर्ण अटेन्शनच ब्लॉक केलं. म्हणजे आम्ही शनिवार, रविवार फक्त आणि फक्त तंबू मार्केट चांगलं होतं म्हणून जी लोक आमच्याबरोबर व्यावसायिक करत होती, शनिवार रविवार ते तग धरून होते की आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल. आणि आमचा रिस्पॉन्स त्या पर्टिक्युलर एक्झिबिशनला सोमवारी चांगला आला. म्हणजे आम्ही कधी नव्हते सोमवारी एक्झिबिशन ठेवलं होतं की का, तर काही जसं आपण मगाशी म्हणालो होतो की जसं आपण मगाशी म्हणालो होतं की हॉल बुक होतात, तसं फ्रायडेला त्यांनी आम्हाला दिला नाही, त्यांच्याकडे लग्न होतं. आणि ह्या दोन्ही सूर्यवंशीच्या एक्झिबिशनला पुढे आम्ही 4-5 वाजेपर्यंत सकाळी काम करत होतो, टेबल्स लावून. परत सकाळी 10 वाजता आम्ही, कारण दादरमध्ये आमचे अनुभव असे की दादरमध्ये सकाळी 11 वाजता लोक यायला सुरुवात होते. म्हणजे अगदी इथल्या आजूबाजूच्या परिसरातले राहणारे जे सेलिब्रिटी आहेत ते पहिले 11 ते 1 मध्ये येऊन खरेदी करून जातात असं.
सो त्यामुळे आम्हाला असं होतं की काही झालं तरी 11 वाजता टेबल्स रेडी पाहिजेत. आणि तो अनुभव आमचा तसा होता. आणि पुन्हा अजून एका इव्हेंटला चेंबूरला असं झालं होतं की एकदम कॉन्फिडन्स की चौकातच आहे, लेफ्टला गेलं कीच आहे हॉल. सो असे प्रसंग आलेत आणि ते येतात. म्हणजे हे मला असं वाटतं की हे अनअवॉइडेबल आहे. आणि ह्याचा अभ्यास आपण कितीही आत्ता केला, म्हणजे आत्ता मी बसून म्हटलं की हे आपण म्हणतो ना की एखादी रेसिपी की ही तर मी इतके वेळा केली आहे, तर ही तर असणारच, म्हणजे हीच तुम्हाला चव मी देऊ शकणार. तर तसं नाही घडलं. म्हणजे हे आश्चर्यकारक होतं. हे डेफिनेटली येणाऱ्या व्हिजिटर्सवर अवलंबून आहे. आपण म्हणते ना की हे पब्लिक है, सब जानती है. आम्हाला कळलंच नाही त्यावेळेला की काय झालं. आणि मग सोमवारी आमचा सेल चांगला झाला. थँकफुली आमचे जे सगळे व्यावसायिक आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत. काही % लोक अशी असतात की सेल झाला नाही म्हणून नाराज होतात किंवा त्यांना ते बिझनेसचं गणित कळत नसतं, किंवा मी असं म्हणेन की तो अनुभवच नसतो तितका दांडगा, की ठीक आहे असं होतं, एखाद्या वेळेला असं होऊ शकतं. तो अनुभव आम्हाला सूर्यवंशीला एकदा आला, त्याच्यानंतर एकदा चेंबूरला आला, आत्ता रिसंटली आम्हाला पुण्यामध्ये अनुभव आला. असंच अगदी वापरता व्हेन्यू वापरता हे सहज आहे, म्हणजे हे होऊ शकतं. आणि हे स्वीकारायला हवं. किंवा मला असं वाटतं की हे जसं मी स्वीकारते तसं माझ्याबरोबर हे जसं मी स्वीकारते तसं माझ्याबरोबर काम करणारे काही व्यावसायिक पण स्वीकारून चालतात. त्यांचंही म्हणणं असतं की चालू शकतं असं. पण ते समजून घेतात. खरं तर बहुतांशी समजून घेतात. काही जण जे अगदी नव्याने, म्हणजे पहिलंच एक्झिबिशन आहे आणि पहिल्यांदाच टेबल लावलेला आहे, आणि जर त्यांनी टेबल लावले म्हणजे पहिल्यांदाच डिस्प्ले केलेला आहे, तर त्यांच्या बाबतीत हे थोडं अवघड आहे. तरी आम्ही आमच्या साईडनी हे प्रयत्न करत असतो की आम्ही प्रत्येक एक्झिबिशनच्या आधी एक ब्रँडमेट घेतो. सो त्या ब्रँडमेटमध्ये आम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी सांगतो की हे होऊ शकतं. म्हणजे जसं आपण एखादा ब्रँड मीट येस. सो ती ब्रँड मीट म्हणजे खरं तर आपण म्हणतो तसं की एक इंट्रोडक्शन असते. म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे स्टॉल लावायला नसाल किंवा काही, तर तुमची इंट्रोडक्शन असते जी इतर लोकांनाही कळते. जे सिनियर आहेत, जे ज्युनियर आहेत, जे नव्यानी आहेत, ते सगळे एकमेकांशी तिथे बोलू शकतात. खरे वाईट, खोटे, खरे चांगले वाईट सगळे अनुभव शेअर करू शकतो. ओके, नाईस. सो हे आम्ही प्रत्येक एक्झिबिशनला करतो की एक ब्रँडमेट हे घडवून आणतो. कधी कधी असं होतं की सीझन, म्हणजे ज्या वेळेला फेस्टिव्ह असतं त्यावेळेला अगदी 15-8 दिवसांनी एक्झिबिशन्स असतात, त्यावेळेला हे पॉसिबल नसतं, तेव्हा आम्ही गुगल मीट घेतो. सो आमचं असं म्हणणं असतं की त्या गुगल मीटला किंवा त्या पर्सनल मीटला तुम्ही हजर असायला पाहिजे, जर तुम्ही नव्याने प्रोडक्ट्स करत असाल, तुमचा ब्रँडच नवीन असेल तर. सो त्याच्यामुळे असं नक्की होऊ शकतं की असे अनुभव येतात. आणि त्यावेळेला ते समजून घेण्याच्या पेक्षा सुद्धा आपल्याकडे अँगर पण नाही, खरं तर डिसअपॉइंटमेंट हा बेटर वर्ड आहे. त्या डिसअपॉइंटमेंटमधनं जे चालू होतं की मग सगळा दोष हा ऑर्गनायझरलाच द्यायचा, किंवा सगळं हे की तुम्हीच काही केलं नसेल मार्केटिंग वगैरे. मग आम्हाला त्यांना समजावून सांगायला लागतं की असं नाही आहे, हे सगळं करूनही असं झालेलं आहे, असं होऊ शकतं. सो आत्ता आम्हाला असं वाटतं, 2015ची गोष्ट नाही आहे, आत्ता आम्हाला असं वाटतं की रोष मिळणार आहेत, असं होऊ शकतं. पण तुम्ही पण प्रयत्न करा. तुमचा ब्रँड आत्ताच्या घडीला फक्त माउथ पब्लिसिटीवर चालणं हे शक्य नाही आहे. तुम्हाला त्याची डिजिटल माउथ पब्लिसिटी करणं गरजेचं आहे. म्हणजे सोशल मीडिया तुमच्या जे हातामध्ये जेवढे हँडल्स आहेत तेवढे तुम्ही वापरा. आणि हे पार्ट अँड पार्सल ऑफ बिझनेस आहे. सो कधी कधी आम्ही ते ग्रेसफुली घेतो, कधी कधी आम्ही उत्तरं देतो. आता बरेचदा आम्ही त्याचा पुन्हा एकदा ॲनालायझेशन करतो, किंवा काय चुकलं किंवा काय पुढच्या वेळेस वेगळं काहीतरी करून बघू ह्याचा विचार करतो. आमच्याकडनं तर 100% प्रयत्न असतात. आणि मला नक्की आज इथे हे सांगायला आवडेल, कारण कधी कधी असं होतं ना की पार्टिसिपंटशी आम्ही असं 1 to 1 नाही बोलू शकत. पण मला खरंच सांगा की तुम्ही एखादं काहीतरी कुठलंही, म्हणजे आता तुमचा हा प्रोग्राम आहे किंवा माझं एक्झिबिशन आहे, कुठल्या मेन लीडरला तो प्रोग्राम फ्लॉप व्हावा असं वाटत असतं? कोणालाच नाही वाटत. त्याचे 100% त्याच्यात प्रत्येक वेळेला तसेच असतात की काही झालं तरी या शेवटच्या स्टॉलपर्यंत बिझनेस मिळाला पाहिजे. किंवा मला का असं आवडेल की मी तुमचे पैसे घेईन आणि ते वापरणार नाही योग्य ठिकाणी, आणि मी घरी जाऊन गप्प बसेन की ठीक आहे, हे काय 3-4 दिवसाचं आहे, ते लोक काय वाटेल तशी बोलतील किंवा काही म्हणजे अपशब्द वापरतील, आणि आय विल बी हॅपी. लागेल का मला झोप? कुठल्याही लीडरला नाही लागणार, कुठल्याही बिझनेसमॅनला लागणार नाही. त्याच्यासाठी मला असं वाटतं की वेगळ्या प्रकारचं कातडं पांघरायला पाहिजे. आणि तुम्ही ते सततच करत असाल आणि सततच ते वाईट होत असेल तर तुम्हाला त्याची सवय होत असते. पण मला खूपदा असं, म्हणजे माझ्या पार्टिसिपंटना सांगावं असं वाटतं की ज्यांना असं वाटतंय, तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात की
सगळे ऐकून घेतात का, समजून घेतात का, की खरंच आम्हाला असं वाटेल का की हे तर ना वाईटच व्हायला पाहिजे किंवा ह्या एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडचं ना वाईटच व्हायला पाहिजे, का वाटेल? कारण मुळातच तमू मार्केटचा उद्देशच असा नव्हता. आम्ही मेनस्ट्रीम एक्झिबिशन किंवा त्यावेळेला ना कन्झ्युमर एक्झिबिशन होतं जेव्हा आम्ही चालू केलं त्याला, आम्ही त्याला असं चिडवायचो, म्हणजे खरं तर पण चिडवण्यासारखं काही नाही, पण आम्ही असं म्हणायचो गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन. तेवढंच असायचं कारण तिथे स्कोपच तेवढा होता. एक्झिबिशनच्या त्यावेळच्या काळामध्ये तो स्कोपच तेवढा होता. सो आम्ही म्हणायचो की नाही, आम्हाला हे नाही करायचंय, आम्हाला थोडं अपलिफ्टमेंट करायची, लाईफस्टाईल द्यायची, थोडे होम डेकॉरचे प्रोडक्ट्स द्यायचे, थोडे हँडमेड प्रोडक्ट्स द्यायचे. सो का नाही? सो तमू मार्केटचा जर्नी चालूच झाला होता हँडमेड आर्टिस्टना प्लॅटफॉर्म द्यायला. मग तो प्लॅटफॉर्म जर कधी असा हुकला किंवा काही गणलं तर आम्हाला का आवडेल? कोणालाच नाही आवडणार. कारण मला आजतागायत माझी 70 प्रदर्शनं झालीत, पण मला माझे वडील नेहमी प्रदर्शन झाल्यानंतर 2-3 दिवसांनी विचारतात, काय मग झाली का बिलं देऊन सगळ्यांची? नाही, म्हणजे आपल्याला झोप लागेल, हे किती गरजेचं आहे. हे प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकालाच, मला नाही वाटत म्हणजे हे प्रत्येकाला जमू शकतं की नाही. ज्याला जमतंय बिझनेसचं गणित त्याने ते करावं. असं कधी होतं का की म्हणजे लोकांना काय दिसायला दिसत असेल की तुम्ही ऑर्गनाईज करताय, स्टॉल जे लावतात त्यांच्याकडून पैसे घेताय, तर तुमचं कुठून नुकसान होणार, असे काही प्रश्न तुमच्यापर्यंत येतच असतील? नेहमी नेहमी येतात. प्रत्येक एक्झिबिशनला असं होतं. जे सक्सेसफुल झालं असेल त्याला होत नाही, पण प्रत्येक एक्झिबिशनला एक तरी माणूस असा असतोच की त्याला मनात तरी कुठेतरी ऑर्गनायझर्स पण भरपूर खर्च तर होतच असेल. हो हो, म्हणजे प्रत्येक एक्झिबिशनमध्ये एक तरी माणूस असा असतोच की जो अशा विचारांनी ग्रासलेला असतो, याचं काय नुकसान नसतं, आगे तो पूर्ण पैसे, आणि याचं काही तसं नाहीये. पण तसं नाहीये. हे जी बिझनेस करणारी व्यक्ती त्याच्यामध्ये आहे ना, त्याला ते माहिती आहे काय. त्याचं इलॅबरेट उत्तर मी देते नक्की. त्याचं उत्तर असं आहे की कदाचित पैशांनी नुकसान होत नसेल जे तुम्हाला वाटतंय, पण नाव, जे ब्रँड नेम आतापर्यंत मी जे कमवलंय, सपोज की मी काहीतरी अमुक एक एक्झिबिशन्स केली आहेत, तर त्याचा जो माइलस्टोन मी गाठला आहे आणि तो जर एखाद्या एक्झिबिशनमुळे कमी होणार असेल, मी काहीच, म्हणजे माझ्याकडनं काही तोकडं नाही राहिलंय, या माझ्याकडनं असं नाही झालं की अरे हे मी करायला पाहिजे होतं आणि हे केलं नाही, किंवा माझ्याकडनं ही ॲडव्हर्टायझिंग करायची राहिली, हा एक कॉर्नर होता जो मी वापरून पाहिला नाही की बाबा हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. सो असं केलं नसेल तर मला ते जे म्हणतात ते मी समजू शकते. आणि असे ऑर्गनायझर नाही म्हणणार मी, त्यांना ऑर्गनायझर नाही म्हणणार, असे मशरूमिंग एक्झिबिशनचे ब्रँड खूप आहेत सगळ्या शहरांमध्ये, की त्यांना हेच वाटतं जे तुम्हाला वाटतं की अच्छा तुम्ही करू शकता तर आपण 4 डोकी टाळकी मिळून पण करू शकतात. आणि हे अगदी मला इथे सांगायचं आहे, म्हणजे सांगायचंच आहे की एक्झिबिशन सतत लावून जी एक लॉबी तयार होते, काही पार्टिसिपंटची लॉबी तयार होते, आणि हे सगळीकडे इट इज अ युज्युअल प्रॅक्टिस, जी पार्टिसिपंटची लॉबी तयार होते आणि ते बाहेर पडून, म्हणजे आता ह्या एक्झिबिशनमध्ये अमुक तमुक एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचा नाही असं म्हणून ते बाहेर पडतात आणि ते स्वतः एक्झिबिशन लावायला सुरुवात करतात. आणि त्यावेळेला त्यांना खरं तर कळतं की हे गणित असं नाही आहे जसं आपल्याला ते दिसत होतं, कारण ह्याच्यामध्ये अवघड आहे. कारण आत्ता जसं आपण म्हणतोय तसं की खर्च आहेच ना, हॉलचा खर्च आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, बाकीच्या मॅनेजमेंट आहे, टीम आहे, या सगळ्या गोष्टींचा खर्च आहे आणि या सगळ्या गोष्टींना पैसे द्यावे लागतात. आणि कदाचित एक व्यक्ती, म्हणजे बरेचदा ना मी असा अनुभव घेते, ह्याच्या अंडर असं मला विचारलं जातं, त्यात काय, आमचीच लोकं आली खरेदी करायला. म्हणजे जर सपोज तुम्ही माझ्याकडे स्टॉल लावला असेल आणि तुमची जर सपोज काहीतरी आत्तापर्यंत क्लायंट लिस्ट तयार झाली असाल, म्हणजे नक्कीच तुम्ही तेवढे व्यावसायिक अनुभवी असलेले पण आलेले. सो बरेच जणांचं असं म्हणणं असतं, त्यात काय माझीच लोकं आली इथे, सो तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधनं कोणी आली नाहीत, असं अगदी हमखास एखादा तरी सापडतोच. नाही, मग त्यांना सांगायचं की तुम्ही मग इथे स्टॉल घेऊच नका, तुम्ही तुमच्या लिस्टला फोन करा आणि तुम्ही जिकडे कुठे बोलवून घ्या. हो, आणि ह्याच्यामध्ये अजून एक गमतीची गोष्ट आहे, मला असं वाटतं की हो असेल, मान्य, हे एक्सेप्टेड आहे की तुमचेच 4 क्लायंट आले आणि त्यांनी त्या तिथे येऊन साड्या घेतल्या, पण तिथे येण्यासाठी त्यांनी ती मेहनत का केली, कारण तुम्ही इथे होतात. मग हे तर तुम्ही तुमच्या हाऊस बोटिंगमध्ये पण करू शकला असतात. मग तिथे जे एफर्ट्स तुम्ही इथे घेताय रेंट देऊन, ते एफर्ट तुम्ही घरी पण घेऊ शकत होतात, आहेच ना, तरी माहितीच आहे तुम्हाला. मग त्यांचं असं म्हणणं असतं, नाही पण आता ठीक आहे असं. पण असं मला वाटतं ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे मला काय आपण त्याला असं म्हणतो फीडबॅक, की काय फीडबॅक आहे तुमचा, नाही माझेच 4 क्लायंट आले,
सो आम्हाला कधी कधी आता आम्हाला त्याचं हसू येतं, कारण आम्हाला त्याच्या मागचं गणित त्यांना कळलेलं नाही हे कळतं. त्यांचं असंच म्हणणं असतं, माझे 4 क्लायंट आले आणि शॉपिंग झालं, बाकी तुमच्याकडनं तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधनं एकही कस्टमर आला नाही. याचं एक दुसरं गणित आहे जे आपण म्हणतो ना, की मी जो मला प्रश्न विचारला होता की ऑर्गनायझरकडेच सगळे पैसे जातात. तर खरंच मला सांगा की तुम्ही आत्ताच्या घडीला एखादा बिझनेस चालू केला आहे आणि तुमच्याकडे कुठलाही मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचा प्लॅटफॉर्म नाही, तर तो तुम्ही लोकांपर्यंत कसा पोहोचवाल? एक आत्ता तुमच्याकडे आत्ता आफ्टर कोविड डिजिटलचं माध्यम आहे. जसं ऑफलाईन सॅच्युरेशन आहे तसं डिजिटल सॅच्युरेशन पण आहेच ना. आज साड्यांचे ब्रँड किंवा कुठल्याही उद्योजकांच्या प्रोडक्ट्सचे ब्रँड हे असे अनेक सेम कॅटेगरीमध्ये अवेलेबल आहेतच की. प्लस आपल्याकडे ई कॉमर्सची एक खूप मोठी जंजाळ किंवा जाळं आपण म्हणूया, की तुम्हाला आज वाटलं, आत्ता आपण बोलतोय तरी सुद्धा आपले फोन ऐकतात की तुम्हाला काय हवंय, साडी, ज्वेलरी लगेच दाखवतात ते तुम्हाला. सो तुम्हाला आज ऑनलाईन इतके ऑप्शन असताना ऑफलाईन जेव्हा लोक तुम्हाला बोलावून आणतायत आणि जेव्हा ती लोक येतात तेव्हा ते सिलेक्टिव्ह एक्झिबिशनच भेट देतात का? तर नाही, मला हाताळून, मला तुमच्याशी बोलून ते जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यातनं शॉपिंग करायचे. सो त्याच्यामुळे असं लोक नक्की विचारतात आणि आम्हाला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे असं तर सगळेच लोकांचे काही ना काहीतरी प्रश्न असणार आहेत. अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की एक्झिबिशन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट म्हणून पकडली पाहिजे, की मी ह्या ब्रँडसाठी, माझ्या ब्रँडसाठी आज मी इथे एक टेबल मांडून, डिस्प्ले मांडून उभी आहे. तर आज जे मी माझ्या घरातनं ऑफलाईन, मी ऑनलाईनबद्दल बोलत नाही, ऑफलाईन लोकांना भेटते, ते माझ्या कापडांना किंवा कुणाच्या गोष्टींना स्पर्श करून माझ्याशी हाय हॅलो इंटरॅक्शन करून बोलतायत, हे खरोखर ऑनलाईन पॉसिबल आहे का? आता लाईव्ह आणि ह्याच्यात खूप पॉसिबल आहे, पण असे तर मग लाईव्ह खूप स्क्रोल कराल तुम्ही. आज मी जर तुम्हाला 30 स्टॉलचं ऑप्शन दिले आणि आज तुमची वेळ देऊन, मेहनत देऊन आत आलात तर तुम्ही शॉपिंग करणारच. असं त्याच्यामध्ये पण शेवटी क्युरेशन आहे की जर तुम्हाला इथून तिथपर्यंत एकाच कॅटेगरीचे स्टॉल दिसले तरी तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहेत, मग आता शॉपिंग कुठून करायची? सो मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट म्हणून जर पकडलं आणि मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचे फंड्स आहेत हे जे आपण लावले या टेबलला, असा जर विचार केला तर तो जास्त ग्राह्य ठरेल आणि मग त्याच्यातनं तुम्हाला पुढे त्याच्यातनं तुम्हाला अजून जास्त सक्सेस मिळेल. प्लस 3 ते 5 वर्ष कुठलाही कमर्शियल ब्रँड हा तुम्ही एक्सपेक्टच करू नका की काही रिटर्न्स देईल. त्याच्यासाठी तुम्हाला ती मेहनत द्यावी लागते. 3 ते 5 वर्ष जर तुम्ही त्याच्यावर, जसं आपण नोकरी करताना देतो 8 तास 9 तास तसे दिले, अगदी सकाळी उठल्यापासून रील्स करणे, बाकीचे तुमचं अकाउंट मेंटेन करणं, तुमचं डेली रुटीन जे काय तुमचं जे डेली रुटीन असेल, जे काही तुम्ही करत असाल ते सगळं तुम्ही जसं ऑफिससाठी प्लॅन करता तसंच तुम्ही तुमच्या ब्रँडसाठी प्लॅन केलं तरच ते रिटर्न्स येऊ शकते. नाहीतर मग असं नाही आहे. मग असे खूप ब्रँड्स आम्ही पाहिलेत की जे काहीतरी पैशाचं सामर्थ्य होतं म्हणा, काहीतरी बॅकग्राऊंड होती म्हणून काढले, बंद केले, असे खूप ब्रँड्स आहेत. नुसते एक्झिबिशनचे नाही, कॅफेज आहेत. आपण आपण कित्येकदा काही जागां बघतो की त्या जागांवर प्रत्येक 6 महिन्यांनी काहीतरी वेगळं घडत असतं. मग त्या जागेचा दोष नाही आहे, त्या माणसाने जे चालवतानाचं जे कमर्शियल गणित आहे किंवा त्याचं जे प्रमोशनचं गणित आहे ते कुठेतरी त्याचं चुकलेलं आहे. सो असं होऊच शकतं. आणि हा एक मला हे नक्की असं वाटतं की ह्या एक्झिबिशनच्या बिझनेसमध्ये लक बाय चान्स हा फॅक्टर आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता करण्यासारखं खूप आहे. कोविडच्या आधी असं होतं की फक्त न्यूजपेपर पब्लिसिटी आणि तुम्ही सांगितलं म्हणून मी या एक्झिबिशनला गेले. आता असं नाही आहे. आता उलट तुम्हाला तेव्हा चॅलेंजेस कमी होती मला असं वाटतं. आता उलट चॅलेंजेस जास्त आहेत, कारण तुम्हाला ऑफलाईन मार्केटलाही फेस करायचं आहे, डिजिटल मार्केटलाही फेस करायचं आहे, ई कॉमर्स, आणि पुन्हा एक वेगळा मोठा फॅक्टर आहे मॉल्स. की आज मी एक्झिबिशनमधनं खरेदी करते, माझं एक्झिबिशनचा ब्रँड आहे म्हणून नाही, पण मी एक्झिबिशनमधनंच खरेदी करते. आय डोंट प्रिफर टू गो इन टू मॉल्स आणि तिकडनं शॉपिंग करायचं आणि मग ते 10 लोकांच्या अंगावर सेमच दिसतंय. सो हा जो फॅक्टर आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणतो की युनिकनेस, तो तिथे मिळतो. प्लस हँडमेड आणि कॉशियस अबाउट युअर एन्व्हायरमेंट. जितकी जास्तीत जास्त तुम्ही सस्टेनेबल फॅशन्स, आता सस्टेनेबल फॅशन म्हणतो त्याला आपण, तर ती जास्तीत जास्त तशी असली पाहिजे. हा एक व्यवसाय म्हणून आपण बघू शकतो का याच्याकडे? हो, पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून बघू शकता, पण तुमचा त्याच्यातला अनुभव दांडगा पाहिजे किंवा शिक्षण पाहिजे. म्हणजे मला नक्की सांगायला आवडेल इथे की मी ग्राफिक डिझायनर आहे बाय प्रोफेशन. सो मी अनेक वर्ष, म्हणजे 9 ते 11 वर्ष मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, माझं स्वतःचं फ्रीलान्सिंग, असं सगळं करत करत मी ह्या क्षेत्रामध्ये उडी मारताना मला ऑलरेडी माहिती होतं की हे जर पुढे न्यायचं असेल तर काय करावं लागेल.
आणि मग लिफलेट्स करणं, ॲडव्हर्टाइजमेंट्स करणं, छोटंसं बातमी देणं, हे तेव्हा शक्य होतं. आता त्याचे रिक्वायरमेंट्स अजून वाढले आहेत. सो त्यानुसार पण आम्ही प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, सोशल मीडियाची टीम असणं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आत्ता जसं मी ग्राफिक डिझाईन ज्यावेळेला मी शिकले होते त्यावेळेला डिप्लोमा डिग्री कोर्सेस नव्हते, तसं आता तर इव्हेंट मॅनेजमेंट हे खूप मोठ्या प्रमाणाचे मोठे कोर्सेस आहेत. म्हणजे साधारण मला असं वाटतं की 2 किंवा 3 किंवा रादर त्याच्यापेक्षा जास्त वर्षांचे कोर्सेस असू शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही फुल फ्लेज नॉलेज घेऊन पडू शकता. आणि पूर्णवेळ व्यवसाय तेव्हाच होऊ शकतो. मग अशी मी जसं म्हटलं तसं की 3 आणि 5 वर्ष तरी तुम्हाला द्यायला लागतात. मी तंबू मार्केट कोविडच्या आधी साधारण असं मला वाटतं की 25 एक केली असतील, 25 ते 30, आणि मग त्याच्यानंतर आता पुढची मार्केट्स. आत्ता ऑर्गनायझर्स खूप आले आहेत मार्केटमध्ये. सो तंबू मार्केट ला लोकांनी काय यावं किंवा आणखीन काहीतरी वेगळेपणा काय देऊ शकतं तंबू मार्केट? ऑर्गनायझर्स खूप आलेत, नक्कीच. आय ॲग्री टू दॅट. तंबू मार्केटला 10 वर्ष झाली आहेत, पण आत्ता जे ऑर्गनायझर्स आहेत सगळे जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, तर म्हणजे तो कॉम्पिटिशनचा भाग आहे, हे एक्सेप्ट केलेलं आहे. पण वेगळेपण काय तर आम्ही आत्तापर्यंत जे स्टॉल लावतो त्याचे क्युरेशन आमच्याकडे हे हँडमेड आणि हँड पेंटेड, हँडक्राफ्टेड अशा सगळ्या प्रोडक्ट्समध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी करतो प्रामुख्याने. ऑफकोर्स एक कमर्शियल गणित बसण्यासाठी सुद्धा आपल्याला स्टॉल घ्यावे लागतात. तंबू मार्केटची खासियत अशी आहे की 30 ते 60 स्टॉलच आपण घेतो. सो कधीतरी तंबू मार्केटने 75 किंवा आत्ता आमचं 80 स्टॉलचं इव्हेंट आहे पुढे प्रपोज्ड. पण आत्तापर्यंत आम्ही क्युरेशन ह्याच्यावर खूप भर दिला आहे की कुठल्याही कॅटेगरीज असो त्याचा एक नंबर ऑफ स्टॉल्सच असायला पाहिजे. असं गणित असेल बसवलेलं तर येणाऱ्या माणसाला पण खरेदी करायला खूप स्कोप असतो, आणि जे स्टॉल लावतात त्यांच्यामधली कॉम्पिटिशन सुद्धा फेअर इनफ असते. तुम्ही आत्तापर्यंत एक्झिबिशनला गेला असाल तर तुम्ही कदाचित अनुभवलं असेल की बरेचदा असं होतं की इथून तिथपर्यंत फक्त कपडे, ज्वेलरी जे मेजर आपल्याकडे कमोडिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये बिझनेस करणं सोपं आहे, कारण ते इथून घ्यायचं तिथे विकायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा क्युरेशन करणं गरजेचं आहे की हँड पेंटेड साडीज आल्या, प्युअर हँडलूम आलं. सो आजकाल तर प्युअर हँडलूमच्या नावावर बरंच काय काय विकलं जातं, किंवा हँड पेंटेड आणि हँडक्राफ्टेड ज्वेलरीमध्ये सुद्धा आता होलसेलर आहेत. म्हणजे तुम्ही फॅब्रिक ज्वेलरीमध्ये सुद्धा आता होलसेलर ऑनलाईन तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता की उचलून आणून विकायचं. जो रोज मेहनत करतोय त्याच्यासाठीच हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, आणि इथे नक्की यावं लोकांनी. आणि इथे आपलं नशीब किंवा आपला अनुभव घ्यावा, आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात की नंबर ऑफ स्टॉल कमी असावेत, त्याच्यामुळे क्युरेशन चांगलं घडेल. आणि आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे ह्या बाबतीत. म्हणजे सपोज असं कधी कधी होऊ शकतं की मी एखाद्या वेळेस म्हटलं की चालणारे स्टॉल, तर ते म्हणतात नाही एवढे नंबर ऑफ स्टॉल झालेले आहेत, आता मी ह्याच्या पुढे घेणार नाहीये ह्याचा स्टॉल, किंवा मी त्यांना वेटिंगला ठेवेन. जर ह्या कॅटेगरीचा स्टॉलमधला एखादा स्टॉल कॅन्सल झाला तर मी त्यांना घेईन. आणि तरीही पुन्हा कॉम्पिटिशन असल्यामुळे हे सतत बघावं लागतं की हे गणित तर बसवायचं आहे, त्यातल्या त्यात किती चांगलं बसवता येईल तेवढा प्रयत्न असतो. कधी कधी फेस्टिव्हमध्ये असं होतं की खूप बॅक टू बॅक एक्झिबिशन्स असल्यामुळे कमी रिस्पॉन्सेस येतात, फुटफॉल येत नाही, किंवा इव्हन आम्हाला कधी कधी पार्टिसिपंट्सची सुद्धा टीम त्यांची असते की एक टीम इथे असते, एक टीम दुसरीकडे असते. म्हणजे त्यांनाही ते, पण दॅट इज अ ग्रोथ. आय कॉल इट ॲज अ ग्रोथ. म्हणजे आम्ही खूप हँडमेड आर्टिस्टना म्हणतो की नाही, प्रोडक्ट्स बनवायला वेळ लागतो. म्हणजे दॅट इज द रिझन आमच्या वर्षातनं फक्त 10 इव्हेंट्स होतात, 8 ते 10. 12 इव्हेंट्स मला नाही वाटत मी आत्तापर्यंत कधी केले असतील, कारण तो जो क्युरेशन टाईम आहे, त्यांना जे बनवणं क्रिएशन टाईम आहे, किंवा साबणं जी बनतात आपल्याकडे कोल्ड प्रेसनी, त्या कोल्ड प्रेसच्या साबणांना पण एक सेटल टाईम द्यायला लागतो की ते 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी वापरणे जोगे होतात. सो असं बरंच काय काय आहे प्रत्येक प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये, आणि त्या प्रत्येक प्रोडक्ट कॅटेगरीच्या नुसार ते ठरवतात की आपण कुठली एक्झिबिशन्स करायचे. सो त्याच्यामुळे क्युरेशन नक्की इम्पॉर्टंट आहे. आणि स्टॉल घेताना पण लोकांनी तो विचार करायला पाहिजे. म्हणजे जी लोकं आमच्याकडे स्टॉल घेतात किंवा कुठल्या एक्झिबिशनमध्ये, की त्यांचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे की आपल्याला वर्षातनं किती एक्झिबिशन्स करायचे. सगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी जायला पाहिजे. अगदी म्हणजे जिथे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन होतात तिथे सुद्धा, खूप फ्रिक्वेंट होतात तिथे सुद्धा, आणि जी क्युरेशनमध्ये बिलीव्ह करतात. मी तर नक्की क्युरेशनमध्ये बिलीव्ह करते. मला असं वाटतं की सस्टेनेबल ठेवायचं असेल ब्रँड तर क्युरेशनमध्ये बिलीव्ह करायला पाहिजे, की थोडं आणि छोटं आणि एक योग्य इंटरव्हलनी असं व्हायला पाहिजे. तरच
तरच तो ब्रँड तुमचा सस्टेन होईल. बरोबर. नाहीतर तुम्ही खूप भरभर काहीतरी करायला जाल, बॅक टू बॅक भरपूर एक्झिबिशन्स कराल, भरपूर भाडी भराल आणि मग नंतर तुम्हाला एका पॉइंटला त्या सगळ्या गोष्टीने एक थकवा येईल आणि मग तुम्हाला असं वाटेल की नाही बस आयदर माझा शॉप पाहिजे, आता मला कुठेतरी एका ठिकाणी माझं हे सगळं दुकान मांडायचं आणि बसायचंय. आणि दुकानाचंही गणित वेगळं आहे. जर तुम्ही दुकान मांडलं तर तुम्हाला तिथे सकाळ संध्याकाळ हजेरी लावणं आलं आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी देणं आलं. कारण दुकानामध्ये तुम्ही असं नाही करू शकत 6 महिने मी हाच माल फिरवते. तिथेही तुम्हाला प्रत्येक 15-20 दिवसांनी नवीन माल, व्हरायटी, रील्स, अनेक गोष्टी करणं आलं. एक्झिबिशनमध्ये त्यातल्या त्यात ही रिस्क कमी असते की दुसऱ्या लोकेशन्सला करत असल्यामुळे तुमचा आधीचा न विकल्या गेलेला माल तुम्ही दुसरीकडे ठेवू शकता की ठीक आहे आता हा इथे एक्सप्लोर करू किंवा इथे हे जाते तर हेच आणू असं. सो कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्याबद्दल आता म्हणजे डिजिटल आणि सोशल मीडिया सगळीकडे असणार आहे आणि त्याच्यामधला एक दुसरा मोठा भाग आहे खरं तर बोलू शकते ना. हां, त्याच्यातला एक मोठा भाग आहे एक्झिबिशनच्या मधला की पार्टिसिपंटनी सुद्धा इक्वली आपल्या ब्रँडबद्दल मेहनत घ्यायला पाहिजे. आत्ता कोविडच्या नंतर हा सगळा जो स्ट्रगल आहे हा बदललेला आहे. कारण आता एव्हरीथिंग इज देअर इन युअर हँड, तुमच्या मोबाईलमध्ये आहे. तुम्हाला आत्ता काही पाहिजे तर तुम्ही ते मागवू शकता. सो मग ते हँडमेड आहे की नाही, का ते कुठल्या तरी मॉलने किंवा कुठल्या तरी काही प्राइसिंग म्हणजे कमीत कमी प्राइसिंगमध्ये बनवले की नाही. पण तुम्हाला लॉंग टर्म क्वालिटी प्रोडक्ट हवं असेल तर आणि लॉंग टर्म क्वालिटी प्रोडक्ट हवं असेल आणि हँडमेड हवं असेल तर त्या पार्टिसिपंटनी हा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या ब्रँडला कुठल्या प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवायचं. आय थिंक मी डिस्ट्रॅक्ट झाले. आपण काय बोलत होतो? नाही पण बरोबर आहे, रेफरन्सचा बरोबर आहे. हां, रेफरन्स तुम्ही थांबलत की मी बोलते. हां, राईट. सो त्यामुळे मला असं वाटतं की पार्टिसिपंटचा पण एक खूप मोठा रोल आहे आत्ताच्या ह्या कॉम्पिटिशनला उभं राहायचं असेल तुम्हाला तर की तुम्ही तुमचा ब्रँड पहिलं एक्झिबिशन म्हणून घेऊन या किंवा 10वं एक्झिबिशन. मेहनत सेमच आहे. तुम्हाला पुन्हा मी इथे येते, मी हे प्रोडक्ट्स घेऊन येते, त्याचे लागणारे जे सगळे बारशी आहेत आम्ही त्याला साधारण असं एक 10-15 पोस्टचं म्हणजे काय म्हणतो गणित बसवायला पाहिजे. आणि तुमचं नवीन ब्रँड असेल तर तुम्हाला ते बारसं अगदी थाटामाटातच करायला पाहिजे की लोकांना असं वाटतं की रे ठीक आहे काय एवढंच तरी विकताय तरी एवढा मुंगा केलाय. तो करावाच लागतो. आता जे आपण पूर्वी म्हणायचो ना जो दिखताय व बिकताय तर ते आता खूप असं ग्लोरिफाईड करून तुम्हाला करायला लागतं आणि ते करायला पाहिजे. पार्टिसिपंटनी जर हे स्वतः केलं तर मला असं वाटतं की कुठलीही एक्झिबिशन्स ते सक्सेसफुल करू शकतात. असे खूप ब्रँडचे आमच्याकडे अनुभव आहेत की त्यांनी स्वतः घेतलेल्या मेहनतीवरनं लोक आलेली आहेत त्यांचे प्रोडक्ट्स बघून. त्यांचं अल्गोरिदम आणि आमचं अल्गोरिदम आत्तापर्यंत थँकफुली फॉर्च्युनेटली मॅच झालं की खूप लोकांचे हे पिक्चर पाहिलंय म्हणून मी बघायला आले किंवा हे रील पाहिलं म्हणून मी घ्यायला आले. आणि मग त्यांच्यामुळे अनेक बाकीच्या स्टॉलच्या आजूबाजूच्या लोकांचे पण बिझनेस झाले की हिची साडी किंवा ड्रेस घेतला, तो फोटो बघितला म्हणून आले, पण बरंच काय मिळून गेलं असं. सो बेसिकली म्हणजे कुठलाही बिझनेस करायला गेलं तर त्याच्या म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्सना फेस तर करावंच लागतं, पण त्याच्यातून आपल्याला सोल्युशन सुद्धा काढायला लागतात. तसंच आपलं आयुष्य आहे. खूप प्रवास असतात आणि टप्प्याटप्प्यावरती प्रॉब्लेम्स असतात आणि ते कसे सोडवायचे किंवा कुठले टूल्स वापरायचे ते हे पुस्तक सांगतं. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं. अजून एक मिळालेलं आहे गिफ्ट मला. सो निलिमा अमित आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग सुद्धा करते आणि तुमच्यासाठी एक मस्तपैकी पुस्तक पाठवलंय, नक्की वाचा. अरे वा, खूप सोपे टूल्स आहेत. ओके, पण डेली इफेक्टिव्ह आहे. ओके. आणि हँड रिटन मेसेज आहे, एक मेसेज आहे, तर वाचून दाखवाल का सगळं? येस 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 डेफिनेटली. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. नीडेड. निलिमा अमित. आणि पुस्तकाचं नाव आहे एक आयुष्य अनेक प्रवास आनंददायी आयुष्याचे रहस्य. निलिमा अमित. लव्ह अँड ब्लेसिंग. थँक्यू सो मच निलिमा अमित. सो आत्ता तुम्ही सांगितलं की 8 ते 10 एक्झिबिशन्स आपण वर्षाला लावतो, पण मग हा एकच व्यवसाय नसेल तुमचा, आणखीन काय करता तुम्ही? सो एक्झिबिशनच्या क्षेत्रामध्ये पडण्याचंच मेन कारण होतं की हँडीक्राफ्ट बनवायचे. म्हणजे खरं तर ते वेळ असतं की त्यावेळेला पहिल्यांदा असं होतं ज्यावेळेला आम्ही एक्झिबिशन ऑर्गनायझर बनण्याच्या मोडमध्ये होतो तेव्हा मी ऑलरेडी एक हँडक्राफ्टर होतो. सो त्यावेळेला आम्ही काही प्रोडक्ट्स बनवायचे प्रयत्न काय बनवायचे. सो मी आपले जे
रेग्युलर इयरिंग्ज असतात ते असे इकडे तिकडे कुठे ना कुठेतरी पडलेले असतात. सो त्याला बनवण्यासाठी ऑफकोर्स ही आयडिया काही माझी नाहीये, पण त्या कुठेतरी जाग्यावर राहावेत, कुठेतरी लटकून राहावेत म्हणून एक मेश फ्रेम करायचे मी तयार स्वतःच हँडमेड. त्याचं जे बेसिक काय म्हणतो आपण त्याला रॉ मटेरियल हे मी एका दुकानाकडनं हे मी एका फ्रेमवाल्याकडनं घ्यायचे. त्याला सांगायचं की हे फ्रेमिंग करून दे, बाकीचं त्याचं डेकोरेशन, हँड पेंटिंग, त्याला फॅब्रिक लावणं, ते मला कुठल्याही प्रकारचं हँडमेड काम करणं हे मी करायचे. सो माझा जर्नी ॲक्च्युली तसा चालू झालेला. आणि त्याच्यानंतर आय मेड सम लाकडाचे बँगल स्टँड्स. आणि त्याच्यानंतर मग क्लायंट रिक्वायरमेंट कशा आल्या तर त्याच्यात आम्हाला त्यावेळेला लोकांनी सांगितलं की टिश्यू पेपर होल्डर बनवा, ह्याचे किचन टिश्यू रोल होल्डर म्हणजे. सो ते बनवले. आणि मग हळूहळू मी बॅग्स, म्हणजे मी स्वतः छोटी टीम आहे आमच्याकडे, बॅग्स आणि गोधड्या असं आम्ही सुरुवात केलेलं आहे की गोधड्या प्रमोट करायच्या. पॅचवर्क, जसं मी मगाशी म्हटलं की पॅचवर्कचं फारच म्हणजे वेड आहे. सो ते करत गेलो. आणि माझा स्वतःचा ब्रँड आहे खरं तर. म्हणजे एक्झिबिशनच्या टेबलच्या मागची जी स्टोरी किंवा मागचा जो अनुभव आहे हा प्रत्येक एक्झिबिशनला मी घेते. सो माझा स्वतःचा नाव घेऊ ना. सो माझा स्वतःचा ब्रँड आहे रोटी कपडा मकान. आणि त्याच्या अंडर आमची छोटी टीम आहे जी पॅचवर्क बॅग्स करते. आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपिंग बॅग्स करतो, रिव्हर्सेबल बॅग्स करतो, खणाचे पाउचेस करतो. त्याच्यानंतर माझा त्याच्याच अंडर ती एक बॅग तुम्ही मला गिफ्ट केली राईट आणली आहे. हो बरोबर, त्याला आम्ही गोधडी बॅग्स म्हणतो. परफेक्ट, बरोबर. नाही, गोधडी आणि उलटा बॅग रिव्हर्सेबल. सो आम्ही त्याला उलटा पुलटा बॅग म्हणतो. बरोबर. सो आठवण आहे तुम्हाला. येस. सो दॅट्स वॉट. म्हणजे ती अशी लक्षात राहिली तर मग त्याचा तसंच आहे की काय म्हणतो ना आपण, लक्षात राहतो आपलं प्रोडक्ट, हेच खूप आहे. सो थँक्यू. आणि कारण खूप लोकांनी मला विचारलं बॅग मी यूज करते आणि ती ह्यूज आहे. आय नो. सो ती उलटा पुलटा बॅग असं ते एकदम छान प्रोडक्ट आहे. सो खरं तर असं आहे की त्याच्या वेळापायी ऑर्गनायझिंग आणि मग हे तर आमचे स्टॉल असतातच. प्लस ॲडिशनली आता मी 3 वर्ष झाले आम्ही मेन्स कॅज्युअल शर्ट्स करतो. अच्छा. सो आम्ही प्रॉपर प्रिंट सिलेक्ट करतो, काही ब्लॉक्स करून घेतो आणि त्याचे शर्ट्स तो त्याच ब्रँडच्या अंडर आम्ही विकतो. सो सततच सगळे आपल्याकडे लेडीज आणि काय आपण म्हणूया ज्वेलरी वगैरे दिसतं. सो माझा आग्रह होता की मला असं काहीतरी करायचं की जे सगळ्या एक्झिबिशनमध्ये माझं वेगळं असेल. ते कुठेही गेले तरी मला कॉम्पिटिशन नसेल. आता आहे, आता नक्की कॉम्पिटिशन आहे. कारण मेन्स कॅज्युअल शर्ट्स लोक घालायला लागलेत. चित्रविचित्र प्रिंट्सचे म्हणा, क्वर्की म्हणा, सगळे घालायला लागलेत. आता खूप ब्रँड्स आहेत. पण तरीही माझं जर्नी मला आठवतं की त्यावेळेला आम्हाला लोक म्हणायचे की हे कोण घालणार असं. म्हणजे हे असे फुलांचे शर्ट मुलीच घालू शकतात. आता काही नाही, आता खूप छान रिस्पॉन्स येतो. लोक स्वतःहून आम्हाला सांगतात. आणि मला आत्ता रिसंटली दिल्लीवरनं फोन आला होता की हे कुठल्या तरी एका सेलिब्रिटीने घातलं होतं, तर हे प्रिंट आम्हाला ऑनलाईन तुमच्या पेजवर दाखवलं, तर हे आहे का अवेलेबल. म्हणजे मी उलट त्याला विचारलं की ह्या आता माणसाला मी शर्ट विकला नाही तर तुला हे मिळालं कुठून. इंस्टाग्रामवर काय हँडल आहे? इंस्टाग्रामवर हँडल आहे रोटी कपडा मकान, MAKAN, रोटी कपडा मकान _India. तमू मार्केट पण तसं, तमू मार्केट. हो शुअर. तमू मार्केट पण सेम आहे. तमू मार्केट TAMBOOMARKET _India. येस. नाईस. सो अजून एक मला नक्की सांगायला आवडेल, तंबू मार्केटमध्ये आम्ही कमीत कमी फ्लेक्सची मीडिया वापरतो. सो जसं आम्ही म्हणतो की युनिक हँडमेड अर्थ फ्रेंडली तंबू मार्केट. सो अर्थ फ्रेंडलीचा अर्थ असा आहे की तुम्ही पण तुमचं प्रोडक्ट घेऊन येत असाल तेव्हा कमीत कमी प्लास्टिक वापर करा. बनवता पण कमीत कमी प्लास्टिक किंवा तशा सदृश्य प्रोडक्ट्सचा वापर करा. आणि तुमचं पॅकेजिंग म्हणजे डस्ट आणि ह्याच्यापासून ते वाचवायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रोडक्ट पॅकेजिंग करू शकता. पण देणारी जी शॉपिंग बॅग आहे ती क्रिएटिव्ह असायला पाहिजे. आम्ही तर आत्ता रिसंटली क्लॉथ बॅग्स पण केल्या. आणि मला अजून एक सांगायला आवडेल ह्याच्यामध्ये, आम्ही तंबू मार्केटचे जे क्रिएटिव्स करतो, तुम्ही आता साधारण सगळ्या एक्झिबिशनला पाहत असाल की गेट फ्लेक्सचं लागलेलं असतं किंवा खूप सारे बॅनर्स असतात कुठे ना कुठेतरी, तर ते आम्ही कमीत कमी करतो. आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही ते बॅनर्स उतरवून घेतो आणि त्याच्या बॅग्स करतो. म्हणजे आमच्याकडे एक बॅक एंड टीम आहे की जी मावशी फक्त हेच करते. आम्ही ते फ्लेक्स पोचवतो आणि ती त्याची एक स्टँडर्ड अशी रफ अँड टफ बॅग करते आणि आम्ही ती प्रत्येक तंबू मार्केटला रिसेप्शनला ठेवतो की खूप सारी खरेदी झाली तर एवढ्या सगळ्या बॅग्स कॅरी करण्यापेक्षा ती त्या बॅगमध्ये तुम्ही ते टाका. आणि नंतर ऑब्व्हियसली ती फॅन्सी नाही आहे, यू कॅनॉट जस्ट फ्लॉन्ट इट. पण तुमच्या रद्दी, तुमचे रेग्युलर इस्त्रीचे कपडे, तुमचा आठवडी बाजार
याच्यासाठी ती बॅग आणि बेस्ट. त्याचं प्राइसिंग काय असतं? 250 रुपीज. अच्छा. सो आमच्याकडे आणि already किती बाय कितीची असते ते? ती साधारण सांगायला गेलं तर आता जे एक्झिबिशन्स म्हणजे करतात अंडर द बेड. हो हो ती फोल्ड होते, प्रॉपर फोल्ड होते. तुमची आता साधारण मी सांगायचं गेलं तर लॉन्ड्रीची बॅग तुम्ही जर घेऊन जाणार असाल तर कशी घेऊन जा, तर तेवढी मोठी ती बॅग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे रेग्युलर सगळे कपडे नेऊ शकता, आणू शकता. मी जसं म्हटलं तसं की ऑफकोर्स ती फॅन्सी नाही आहे, पण ती युजफुल आहे. आणि ती कारण आपल्याकडे प्लास्टिक कोणीही घेत नाही. फ्लेक्स हे प्लास्टिक आहे. सो ते तुम्ही कचऱ्यात जरी टाकलं तरी तो परत येतो, हे देऊ नका. आणि मग ते जातं आयदर कुठेतरी झोपडपट्टीमध्ये किंवा ते किंवा बिग स्क्रॅपिंग इंडस्ट्रीमध्ये जातं. सो आम्ही ते सगळं रिटर्न घेतो, मोस्ट ऑफ द टाइम रिटर्न घेतो. म्हणजे इव्हन आम्ही ठाणे किंवा मुंबईमध्ये जेव्हा एक्झिबिशन्स करतो तेव्हा जेव्हा होर्डिंग लागतात, जर कुठे आम्हाला स्कोप मिळाला किंवा सायकल होर्डिंग्स असतात, ते आम्ही सांगतो की ते कापून दे बाबा, मला शक्य असेल तर कापून दे. जिथे पाऊस पडतो, जिथे खरंच ते खराब होतं तिथे शक्य नसतं. पण आम्ही हे आत्तापर्यंत 25 मार्केट करत आलो. त्याच्यानंतर आम्ही आता काही मोठे मोठे जे फ्लेक्स होते ते शेतामध्ये एक मल्चिंग प्रोसेस असते की रोपं वाढतात, त्याच्यानंतर त्याला थोडंसं कमी ऊन लागा म्हणून मल्चिंग असतं, तर त्यालाही आम्ही काही लोकांना शेतात देतो की ठीक आहे तुम्ही, कारण तो मोठा असतो फ्लेक्स 20-25 फुटाचा, तर तो तुम्ही तिथे वापरू शकता. सो थोडक्यात आम्ही ते अर्थ फ्रेंडली ठेवायचा प्रयत्न करतो कमीत कमी. आणि आत्तापर्यंतच्या तंबू मार्केट आम्ही विदाऊट स्पॉन्सरशिप केलेलं आहे. नो स्पॉन्सरशिप, नो बिग ब्रँड्स, नथिंग. सो जे काही आहे ते आम्हाला आमच्या पार्टिसिपंटनी दिलेलं आहे, त्याच्यातनंच आम्ही मॅक्झिमम पब्लिसिटी आणि मार्केटिंग करत आत्तापर्यंत इतके एपिसोड्स केलेले आहेत. वा कमाल कमाल. सो आत्तापर्यंत तंबू मार्केट महाराष्ट्रात केलेलं आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलंय का? नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही केलं. आम्ही मुंबई, पुणे, ठाणा, वाशी, कोल्हापूर आम्ही केलंय. आता तिसऱ्यांदा पण कोल्हापूरमध्ये येऊ आम्ही. आणि प्रयत्न आहेत अजून वेगवेगळ्या सिटीज ट्राय करायचा, छोट्या सिटीजमध्ये पण ट्राय करायचा प्रयत्न आहे. आम्हाला खूप कमेंट्स पण असतात कधी कधी की आमच्या सिटीत या करा. प्रत्यक्षात ते कमर्शियल गणित बसण्यासाठीचं फिरणं, रेकी, सर्वे हे करायला चालू केलं आहे. म्हणजे आता पुढच्या काही वर्षामध्ये तसं नक्की करू. आणि आम्हाला पण आवडेल लोकांनी सांगावं की कुठल्या शहरामध्ये जास्त हँडमेड आर्टिस्ट आहेत किंवा कुठल्या शहरामधल्या लोकांना यायला आवडेल आमच्याबरोबर, तर आम्हाला तिथे नक्की जाऊन आमचं एक्झिबिशन मांडायला आवडेल. सो नेक्स्ट टाइम रेकी करायला जेव्हा जाल तेव्हा सिरियसली म्हणजे जे टेबलावर मावणार नाहीये ते पण तुम्ही गिफ्ट करणार आहात? बापरे. ओके, आय विल जस्ट हेल्प यू. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. चेरी पिक ब्रँडचं नाव आहे आणि निशांत आवळे यांचा हा ब्रँड आहे. आणि तुमच्यासाठी एक गायत्री लिहिलेला पर्सनलाइज नेम. वाव, हे मला फार आवडलंय. किती क्यूट, खूपच छान. रंग सुद्धा डिसेंट आहे. येस, नाही डिसेंट नाही, हा ग्रे म्हणजे वेड. ग्रेच्या मागे पुढे काही दिसत नाही आम्हाला. सगळे रंग फिके असतात ग्रेच्या पुढे. मला हे कस्टमायझेशन फार आवडलेलं आहे, खूपच गोड आहे. थँक्यू सो मच. काय ब्रँडचं नाव म्हणालात तुम्ही? चेरी पिक. अच्छा, ही त्यांची व्हर्जन आहे, चेरी पिक. चेरी पिक. थँक्यू चेरी पिक. आपल्याबरोबर रोहन प्रकाशन सुद्धा अनेक वर्ष आहे आणि तुमच्यासाठी एक पुस्तक दिलेलं आहे, भटकंती सप्तरंगी बेटांचे, जयप्रकाश प्रधान यांचं आहे. अरे वा, हे सगळं कुठेतरी संलग्न झालंय, म्हणजे एकदम वा वा वा. आय लव्ह सोलो ट्रिप्स. थँक्यू सो मच. ओके, सो गप्पा तर छान झाल्याच आहेत, पण आपण बसलोय चौरंगमध्ये. दादरमध्ये चौरंग रेस्टॉरंट आहे आणि टिपिकल मराठमोळे सगळे आयटम मिळतात इथे. महाराष्ट्रीयन थाळीसुद्धा मिळते. सो आत्ता इतक्या गप्पा मारल्यानंतर भूक तर लागलीच असेल. डेफिनेटली. सो चहा आणि दडपे पोहे सांगू? येस, नक्की. आणा. येस, सो आलेले आहेत दडपे पोहे, चहा आणि चौरंगची स्पेशालिटी अख्ख्या दादरमध्ये त्यांचे उकडीचे मोदक. वा. सो तुम्ही बघू शकता, खूपच टेम्पटिंग आहेत त्यांचे उकडीचे मोदक. गायत्री, येस, प्लीज डू द ऑनर्स. काय खाऊ, मोदक खाऊ का दडपे खाऊ? काहीही, सगळं छान असतं इकडचं. सिन्स यू हॅव सेड, आय विल स्टार्ट विथ दिस. आपले जे अद्वैत बापट आहेत त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. आणि या खरवसामध्ये ऑर्गॅनिक गुळ आहे.
सो डाएटसाठी अगदी बेस्ट आहे हो खरंच. अरे वा नक्कीच. मी खात नाही पण माझी आई आवडीने खाते. अच्छा अच्छा. थँक्यू सो मच. येस सो मस्त मज्जा आली, येस धमाल मला आली. पण खूप छान वाटलं. खूप काही कळलं हम्म. आणि आता दिल के करीब फ्ली मार्केट सुद्धा येणार आहे. हो येस सो तेव्हा तुमची गरज आम्हाला लागेलच. आणि हा म्हणजे अशी एक मैत्रीण आता दिल के करीब मैत्रीण मिळाली आहे जिला ह्या मार्केटबद्दल खूप अनुभव आहे. कधीही लागलं तरी एनी टाइम जस्ट अ कॉल अवे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब उद्यमशील.